वसंत विनामूल्य आरोग्य शिबिरामध्ये आपण पाहतोय आधुनिक तंत्रज्ञानाचा देखील वापर करण्यात येतोय। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जर्मन टेक्नॉलॉजी वापरून या ठिकाणी क्वांटम ॲनालायझर ज्याला म्हणतो आपण, क्वांटम थेरपी जी आहे ती या ठिकाणी नागरिकांची करण्यात येतात आहे, ज्यामध्ये जे रुग्ण आहेत त्यांच्या अंगामध्ये मॅग्नेटिक फील्ड सोडून त्यांच्या बॉडीमध्ये काय प्रॉब्लेम आहेत ते देखील या ठिकाणी डिटेक्ट करता येतात। या ठिकाणी आपल्यासोबत डॉक्टर गजानन मोरे आहेत। सर, कशा पद्धतीने सगळं कामकाज या ठिकाणी चालतंय, काय टेक्नॉलॉजी, कशा पद्धतीने याचं कामकाज आहे, काय सांगाल? आम्ही जे आहे म्हणजे प्रिस्टाईन ऑल इंडिया चॅरिटी फाउंडेशन डॉक्टर बडे सर यांच्या मार्फत जे समाजात आता सध्या जे आपल्या लाईफस्टाईलमुळे जे खूप काही डिजीज आहेत, जे एक आपली धारणा असते की ते बरे होत नाहीत, पण असं चुकीची गोष्ट आहे। जर आपण थोडंसं आपल्या लाईफस्टाईलमध्ये जर करेक्शन केलं तर आता पाहायला हे आपलं म्हणजे जर्मन टेक्नॉलॉजीचं जसं अनालायझर मशीन म्हटले, या मशीनद्वारे आपण माणसांना चेक करतो आणि याच्यात 38 रिपोर्ट येतात। आणि सर्वात मेन या गोष्टीचं फार महत्त्वाचे आहे की एखादा रोग जर सुरू झाला असेल, जर लिपिड प्रोफाईल असो, तुमचं लिव्हर फंक्शन असो, तुमची किडनी फंक्शन असो किंवा तुमचं कार्डिओव्हास्क्युलर सेरिब्रोव्हास्क्युलर असो, म्हणजे जर आपण थोडेफार आपल्या लाईफस्टाईलमध्ये जर आपण करेक्शन केलं आणि त्याप्रमाणे वागलं आणि जिथं जरूरत आहे तिथं आपण आयुर्वेदिक औषध घेतलं तर 100% रोग हा मुळापासून जातो। आणि जी धारणा समाजात आहे की एकदा रोग झाल्यानंतर आयुष्यभर आपल्याला औषधं घ्यावी लागतील, ती धारणा चुकीची आहे। एखादा रोग सोडून किंवा काही रोग सोडून जर आपण खरोखरच जर आपली लाईफस्टाईल चेंज केली तर 100% आपली लाईफ जेवढे डिजीज आहेत लाईफस्टाईल डिजीज ते आपण बरोबर करू शकतो। आणि या माध्यमातून आपण डॉक्टर प्रवीण बडे सर यांचं जे प्रिस्टाईन ऑल इंडिया चॅरिटी फाउंडेशन आहे, या वतीनं आम्ही गावोगावी किंवा समाजात जाऊन आपण एक आयुर्वेदाचा जो आहे प्रचार आणि प्रसार करतो आणि या माध्यमातून आपण लोकांची सेवा करतो। ही जी क्वांटम ह्याची मशीन आहे, ॲनालायझर आहे, ते कशा पद्धतीने याचं काम चालतं, म्हणजे कशा पद्धतीने तुमच्या बॉडीमधले जे रोग आहे ते डिटेक्ट होतात, काय सांगायला? ऍक्च्युली ह्या मशीनचं सर्वात मेन थेरी म्हणजे आपलं आयुर्वेदामध्ये किंवा आपलं नाडी परीक्षण हा आपल्या जवळजवळ खूप जुना म्हणजे 5000 वर्षापूर्वीची थेरी आहे। आणि ह्या नाडी परीक्षण थेरीवरतीच हे जे आहे जर्मन टेक्नॉलॉजी त्यांनी डेव्हलप केलेली आहे। आपल्या मॅग्नेटिक फील्ड तयार करून आपल्या जे वाईट पेशी किंवा चांगल्या पेशी आहेत त्या ज्यावेळी आपण चेक करतो त्या माध्यमातून त्यांचं आकलन करून जो एक ग्राफिक आणि फिगर रिपोर्ट तयार होतो आणि त्याप्रमाणे आपण जे पेशंटला काउन्सिलिंग करतो।